नमस्कार. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. आपण आजपासून उत्तर मेघाचा अभ्यास थोडासा करणार आहोत. पूर्व मेघामध्ये आपण पाहिलं तो आता अलका नगरीपर्यंत पोचलेला आहे. आता उत्तर मेघामध्ये आपल्याला प्रत्यक्ष अलका नगरीचं विलोभनीय, लोभस, शब्दातीत, अलौकिक असं जे जीवन आहे त्याचं अत्यंत उत्कट भावदर्शी असं चित्रण आपल्याला बघायला मिळणार आहे. तिथला निसर्ग, तिथली फुलं, तिथली समृद्धी, तिथला आनंद, तिथली संस्कृती, तिथला विलास हा सगळा आपल्याला लोभवून टाकणारा आहे. ते अलौकिक आहे. ते आनंदाचं जणू माहेरघर आहे. असं वर्णन पुढच्या साधारण 14 श्लोकामध्ये अलका नगरीचं वर्णन आहे. आणि हे वर्णनात्मक श्लोकामधले काही निवडक भाग आपण घेणार आहोत. तर पहिला श्लोक असा आहे, विद्युत्वंतं ललितवनिताः सेन्द्रचापं सचित्राः संगीताय प्रहतमुरजाः स्निग्धगम्भीरघोषम् अन्तस्तोयं मणिमयभुवस्तुङ्गमभ्रं ल्याग्राः प्रासादास्त्वां तुलयितुमलं यत्र तैस्तैर्विशेषैः. आता इथे त्याला असं वर्णन दाखवायचं आहे की तू हे मेघा, माझी अलका नगरी ही अत्यंत संपन्न आहे, जसा तू ऐश्वर्य संपन्न आहेस. ही तुलना इथे केलेली आहे. आणि म्हणून अलका नगरी ही एक आपल्याला अलका नगरी ही वैभवशाली नगरी असं दिसणार आहे. आणि तसा मेघही वैभवशाली, कर्तृत्व संपन्न, सौंदर्य, उदात्ततेचं प्रतीक अशी एक प्रकारची इथे तुलना केली आहे. तर तू कसं आहेस, तू विद्युतवान आहेस, म्हणजे तुझी जी पत्नी आहे ती सुंदर, प्रकाशमान ही तुझ्याजवळ आहे, त्यांनी तू संपन्न आहेस. तर आमच्या अलका नगरीत काय आहे, तर आमच्या अलका नगरीतसुद्धा सुंदर सुंदर स्त्रिया आहेत. तुझ्याकडे जशी तुझी सुंदरी आहे तसं तुझ्याकडे काय आहे, तर सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे. तर आमच्या इथे सुद्धा रंगीबेरंगी चित्रांनी विनटलेले असे प्रासाद आहेत. तुझ्याकडे काय आहे, तर गंभीर घोष अशी गर्जना करण्याचं सामर्थ्य आहे. तर आमच्या म्हणजे या अलका नगरीमध्ये सुद्धा मेघा तुला काय बघायला मिळेल, तर संगीतासाठी पखवाज आहेत, तिथे वाजवले जातात. तू अंतस्तोय म्हणजे तुझ्या आता जल भरलेलं आहे, जीवन भरलेलं आहे, संजीवन तत्व भरलेलं आहे. मग असं आमच्यामध्ये काय आहे, तर अलका नगरीमध्ये रत्नखचित असं संपूर्ण भूमी तुला तिथे दिसणार आहे की जिथे तेज आहे, जिथे प्रकाश आहे, जिथे चैतन्य आहे. आणि त्यामुळे आणि तू जसा उत्तुंग आहेस तसे इथले प्रासाद हे गगनचुंबी आहेत. अशा प्रकारे तुझ्याजवळ जसं वैभव आहे तसंच अलका नगरीजवळ पण तोडीसतोड वैभव आहे. आणि त्याच्या वैभवाचं, त्याच्या सामर्थ्याचं पूर्वी वर्णन झालेलं आहे पूर्व मेघामध्ये. पुन्हा एकदा तू असा वैभवशाली तू जाणार आहेस ना, ती नगरी पण वैभवशालीच आहे. अशी एक प्रकारची इथे एक तुलना केली आहे. आणि त्याला प्रसन्न वाटावं की ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते मंदिर, ते प्रासाद, ते भवन, तो परिसर, त्यामध्ये काय अलौकिक सामर्थ्य आहे, त्याचं वर्णन त्यांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचे जे श्लोक सुरू होतात त्यामध्ये खूप सुंदर, म्हणजे इथे जे ऐश्वर्य दाखवलं ते वेगळं दाखवलं, म्हणजे थोडंफार कृत्रिम पण असणारं दाखवलेलं आहे की असे प्रासाद रंगवलेत वगैरे. आता पुढे जे आपल्याला ऐश्वर्य दिसेल त्या ऐश्वर्यामध्ये आपल्याला निसर्गाची वर्णन, म्हणजे विशेषतः हिमालयाचं वैशिष्ट्य असं आहे की आपले जे 6 ऋतू आहेत ते तिथे एकाच वेळी त्या ऋतूंची सगळी फळं किंवा दर्शन बघायला मिळतात. हा अलौकिक भाग आहे, त्याचं वर्णन केलं आहे. आणि निसर्ग हा कालिदासाचा परमप्रिय विषय किंवा त्याच्या वर्णनातला अविभाज्य विभाग आहे किंवा त्याचं एक पात्र बनतो, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. इथे प्रत्यक्ष निसर्गातल्या वेगवेगळ्या फुलांचं, विविध ऋतूत येणारी जी फुलं आहेत ती एकाच वेळेस दिसत आहेत, हे सांगून जे लौकिकात नाही असं अलौकिक सामर्थ्य आमच्या अलका नगरीत निसर्गाने सुद्धा कसं प्रकट केलेलं आहे त्याचं वर्णन या पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला दिसणार आहे. हस्ते लीला कमलमलके बालकुंदानुविद्धम नीतालोध्र प्रसवरजसा
पाण्डुताम् आनने श्रीः चूडापाशे नवकुरबकं चारुकर्णे शिरीशं सीमन्ते च त्वत् उपगमजम् एवनीपं वधूनां. नखशिखांत फुलांनी सजलेल्या स्त्रिया आहेत, तर त्या जी फुलं आभूषणं म्हणून वापरत आहेत तीही विभिन्न ऋतूत येणारी असूनसुद्धा आपल्याला अलका नगरीतल्या या सुंदर स्त्रियांच्या अंगावर केसांमध्ये ही आपल्याला एकाच वेळी दिसणार आहेत. म्हणजे अलकेत 6 ऋतू एकाच समयी विराजमान होतात, विनटतात, सुलभ विलोभनीय दर्शन त्यांचं प्राप्त होतं. हे दाखवण्यासाठी हे वर्णन त्यांनी केलेलं आहे की शरद ऋतूत कमळं येतात, बरोबर आहे, हेमंतात कुंद येतात, शिरीष ऋतूमध्ये लोध्राचं वर्णन केलेलं आहे, वसंतात कुरबकाचं वर्णन केलं आहे, ग्रीष्मात शिरीष येतो आणि वर्षात कळंब. अशा प्रत्येक प्रातिनिधिक फुलांचा उल्लेख का बरं केला? तर एकाच वेळी ही सगळं वैभव दिसतंय. हे या अलकानगरीचं अनन्यसाधारण आणि अलौकिक असा विशेष आहे, तो त्यांनी दाखवलेला आहे. आणि त्यामुळे ही इथे जे इतर ठिकाणी तुला जे वैभव दिसेल ते इथे तुला एकाच वेळेस दिसून तुला खूप अनोखा असा अनुभूती येईल, हे वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यात आता ती फुलं ती कुठे कशी ती अंगीकारतात, तर त्यांनी वर्णन केलेलं आहे की तरुणींच्या हातात लीला कमल म्हणजे विलासाचं कमल, ह्याचा उल्लेख कुमार संभवात पण गेलेला आहे की लीला कमलपत्राणी गणयामास पार्वती असं वर्णन केलेलं आहे. जेव्हा नारद मुनी सांगायला आले की तुझी मुलगी उपवर झाली आहे, पण ती कुणाला तरी उगाच देऊ नकोस, तिच्यासाठी वर हा योजलेला आहे, शिव हा तिचा वर आहे, हे सांगत असताना ती मागे उभी आहे आणि तिला संकोच वाटतो आहे, तिला लाज वाटते, थोडीशी लाजती आहे ती. हे कवीने लिहिलं नाही, तर कवीने हे सुचवलं. कसं कवी सुचवतात? तर लीला कमलपत्राणी गणयाम असं पार्वती, म्हणजे तिच्या हातात जे क्रीडेचं कमळ होतं त्याच्या पाकळ्या ती अशी मोजत बसली, म्हणजे ती लाजली. हे लिहिणं म्हणजे कविता नाही, हे लिहिणं म्हणजे एक बातमी सांगणं, एक घटना सांगणं आहे. पण ती लाजली हे सुचवणं, सूचकता हा काव्याचा आत्मा असतो. तर ते ऐकत असताना ती कमळाच्या पाकळ्या अशा मोजू लागली. ते मोजू म्हणजे 1, 2, 3, 4 हा मोजणं त्याचा शाब्दिक अर्थ झाला. तो अर्थ न घेता ती लज्जेने अवनतमुख अशी झाली. म्हणून काय करणार, तर ती त्याच्याशी चाळा करू लागली. हा जो तिचा लज्जाविभाव आहे तो त्यातनं सूचित केलेला आहे. म्हणून ते लीला कमलपत्र हे खूपच वाङ्मयामध्ये प्रसिद्ध असतं. तिच्या कुरळ्या केसांमध्ये ताजी कुंदाची फुलं माळलेली असतात. नंतर ते लोध्र ही जी फुलं आहेत त्याचे जे पराग असतात त्याच्या रंगाने ती चेहऱ्याला आपण जे मेकअप म्हणतो की नाही, प्रसाधनं, त्यासाठी पहा तेव्हाही हिमालयातल्या प्रसाधनांचं वर्णन केलेलं आहे. कसे कुमार संभवात पण आढळतं. तर सौंदर्य उजळ करते ती, आपलं आणखीन उजळ करते. तिच्या विपुल अशा केससंभारांमध्ये उत्तम अशी कोरांटीची फुलं आहेत. तिच्या कानात कोमल असं शिरीष पुष्प आहे. ह्याचासुद्धा उल्लेख कुमार संभवात, मेघदूतात हा बरेच वेळा आलेला आहे. आणि भांगामध्ये अगदी मधोमध सीमंते असं म्हटलेलं आहे. तर तू येतोस, जेव्हा तू येतोस, तुझा जेव्हा येण्याचा काळ म्हणजे हा पावसाळा येतो, तेव्हा त्यात कळंबाचं फुलं असतं. अशा फुलांनी नटलेली फुलराणी म्हणून अशी अत्यंत सुंदर विलोभनीय अशा इथल्या या स्त्रिया आहेत. आणि त्यांचे अलंकारसुद्धा निसर्गदत्त अशी आभूषणं आहेत. त्यात ताजेपणा आहे, टवटवीतपणा आहे. फुलं हे प्रेमाचं प्रतीक आहे, फुलं हे स्वागताचं आहे, फुलं हे शुभकामनेचं प्रतीक आहे, सुगंध तर आहेच आहे, रूप तर आहेच आहे. तर हे सगळं या फुलांचं वैशिष्ट्य दाखवून एकाच ऋतूत एक फूल हे आपल्याकडे येतं आणि सगळे 6 ऋतू एकाच वेळी हे हिमालयात सेवेला आहेत किंवा प्रकट करतायत आपला आविष्कार. किंवा त्यामुळे त्यांच्या सौंदर्य आणि आभूषणामध्ये अलौकिकता काय हे दाखवण्यासाठी हे वर्णन केलेलं आहे. हे वास्तवाला धरून असतात ही वर्णनं. म्हणजे त्यांनी किती अभ्यास केलेला आहे, तो प्रत्यक्ष तिथे गेलेला असेल का, पण त्याचा अभ्यास कसा आहे, त्याची निरीक्षण शक्ती कशी, त्याचा उपयोग तो कशासाठी करून देतो, की हे माझ्या अलकानगरीचं अलौकिक वर्णन किंवा अलौकिक वैभव इतर वैभवांपेक्षा. आपल्या दारातल्या कुंडीत एक फूल उमललं तर आपल्याला किती आनंद होतो. आणि इथे
त्या त्या ऋतूत येणारी फुलं असून सुद्धा ती एकाच वेळेस तो ऋतू नसताना येतात. हे किती अलौकिक आहे, हे किती मांगल्य आहे, किती सौंदर्य आहे, हे दाखवण्यासाठी हा श्लोक त्यांनी वर्णन केलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये यत्रोन्मत्त भ्रमरमुखराः पादपा नित्यपुष्पाः हंसश्रेणी रचितरशना नित्यपद्मानलिन्यः केकोत्कण्ठा भुवनशिखिनो भास्वत्कलापाः नित्यज्योत्स्ना प्रतिहत तमोवृत्तिरम्याः प्रदोषाः. तिथे कसं वर्णन केलेलं आहे की तिथे कोणत्या प्रकारे त्या अलका नगरीमध्ये पादप म्हणजे वृक्ष, ती नित्यपुष्प, इथे तुम्हाला समृद्धी, आनंद, सौभाग्य, मांगल्य, सुख हेच सगळीकडे कसं बघायला मिळतं. तर ती नित्य फुललेली आहेत. ती ऋतूप्रमाणे फुलत आहेत, नंतर गळून पडत आहेत, असं बघायला मिळणार नाहीत. म्हणजे सृष्टीचे जे नियम आहेत ते इथे कसे गळून पडत आहेत, इतकं इथे अलौकिक चैतन्य हे इथे वर्णन केलं आहे. उन्मत्त भ्रमर मुखराः, आणि तिथे भ्रमर गुंजारव करताहेत आणि जणू काही पादप म्हणजे वृक्षांचे बोल किंवा वृक्षांचं मनोगत हे त्यातनं बहरून जातं आहे, निनादून जातं आहे त्या गुंजारवांमुळे. आणि तो गुंजारव मधुपांचा आहे, म्हणजे जिथे मध पिऊन ते मत्त झालेत, म्हणजे आनंद विभोर झालेत, हे वर्णन आहे. पुष्करिणी सतत कमळांनी फुललेल्या असतील, हंसांच्या रांगाच्या रांगा अशा तिथनं जात आहेत. त्यामुळे असं वाटतं की कमरपट्टा धारण केला आहे. अलका नगरीचं वर्णन आहे. नंतर पाळलेले मोर आहेत. ते नेहमी त्यांचा पिसारा फुलवून नाचता आहेत. आणि छान माना उंचवून केकारव करत आहेत. अशा रात्री या नित्य चंद्रप्रकाशाने उजळलेल्या अशा आहेत. आणि काळोखाला वावरच नाही हो त्या नगरीमध्ये. इतका तिथे आनंद आहे, इतकं तिथे मांगल्य, इतका तिथे प्रकाश आहे, आणि त्यामुळे जीवनही तसंच आहे. यासाठी हा एक श्लोक त्यांनी दिलेला आहे. त्यानंतरचा श्लोक, हा श्लोकसुद्धा प्रक्षिप्त असा मानला जातो, परंतु टीका काही जणांनी केले, काहींनी केले. त्यानंतरचा श्लोक येतो त्याहूनही सुंदर आहे. हे आपण एकीकडे निसर्ग वगैरे हे थोडंसं भौतिक स्तरावरचं बघतो आहे. आता त्यामुळेच वातावरण निर्मितीमुळे अंतरंगात किती प्रसन्नता येते, आणि चित्तातल्या प्रसन्नतेने आणि बघण्याची दृष्टी इतर ठिकाणी कशी पवित्र मंगल आनंदी होते, त्यासाठी आणि त्यांच्या जीवनातलं, तिथल्या लोकांच्या जीवनातलं आनंद आणि अपूर्वाई ही पुढच्या श्लोकात दाखवली आहे. आनंदोत्थम नयन सलिलम यत्र नान्यैर्निमित्तैः नान्यस्तापः कुसुम शरजात इष्टसंयोग साध्यात नाप्यन्यस्मात् प्रणय कलहात विप्रयोगोपपत्तिः वित्तेशानां न च खलु वयो यौवनात अन्यदस्ति. हे जे कुबेराच्या नगरीत राहणारी जी आहेत यक्ष, यांचं जीवन किती अलौकिक आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात. यांच्याकडे मनुष्यापेक्षा अधिक सामर्थ्य, दैवी गुण वगैरे असतात. तर यांचं जीवन आपल्यापेक्षा, आपल्या लौकिक स्तरापेक्षा जास्त अलौकिक कोणत्या कोणत्या स्तरावर आहे, तर निसर्गाची देणगी झाली. आता जीवनातलं वर्णन करताना ते म्हणतात आनंदोत्थम नयन सलिलम. नयन म्हणजे डोळे, सलिल म्हणजे पाणी. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आपल्यासारखं, पण ते केवळ आनंदाने, म्हणजे आनंदाश्रूच बघायला मिळतील. दुसऱ्या कोणत्याही कारणाने माझ्या अलका नगरीतल्या लोकांच्या डोळ्यात पाणी यायचा सवालच नाही, इतकं त्यांचं जीवन आनंदाने भरलेलं आहे. नान्यस्तापः, ताप, ज्वर जो आपल्याला शरीराला येतो तो तिथे त्यांना कधीच येत नाही. एकच ताप त्यांना येतो, तो म्हणजे कुसुम शरजात. कुसुम म्हणजे फुलं, शर म्हणजे बाण, म्हणजे पुष्पबाण. आलं लक्षात? तर पुष्पधन्वा असं पण त्याला म्हणतात. तर मदनाचं हे नाव आहे कुसुम शरज. तर मदनाच्या मुळे, कळलं का, मदन ज्वर जो आहे त्यामुळे असलेला ज्वर असेल, अन्यथा इथे ज्वर नाही. शारीरिक दाह, पीडा नाही. विरहाने होरपळणाऱ्या विरहिणीला किंवा युवकाला हा जो ताप वाटेल तोच ताप तिथे असेल, अथवा रोगराईने येणारा ताप इथे नाही. न आपी, किंवा आपण आधी व्याधी उपाधी म्हणतो, म्हणजे शारीरिक पीडा म्हणजे व्याधी, आधी म्हणजे मानसिक पीडा, उपाधी म्हणजे काही अन्य अडथळे, यामुळे होणारा ताप इथे कधीच नाही. इथे ताप असतो तो मदनाने दिलेला आहे. आलं लक्षात? न अपि अन्यस्मात् प्रणय कलहात विप्रयोगोपपत्तिः.
आता त्यांच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की कलह होतो तो फक्त प्रेमाचा होतो. त्यांच्यामध्ये भांडण, तंटे किंवा झगडे हे तुम्हाला कधीही पाहायला मिळणार नाहीत. प्रेमकलहात तात्कालिक उलट प्रेम वाढवणारा, थोडंसं म्हणतो ना आपण रुसवे फुगवे दाखवणारा असा कलह असेल आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे तेव्हा रुसवा असतो, अहंकार असतो, मी का कमीपणा घ्यायचा, मी का पहिल्यांदा बोलायचं, असा जो काही लोभस त्या प्रणयातला राग, अहंकार, मान, हे ज्या छोट्या छोट्या व्यभिचारी भावच्छटा आहेत त्यामुळे क्षणभर त्यांचा वियोगही होतो. पण अन्यथा ती द्वंद्व एकमेकांपासून वियुक्त होत नाहीत. ताटातून